तर ज्यांनी DME परीक्षेचे फॉर्म भरले असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा. तर हा व्हिडिओ म्हणजे जरा सिलेबसच्या विरोधात आहे. ठीक आहे. तर DME एक्झाममध्ये इंग्लिश येणार आहे, मराठी येणार आहे, GK येणार आहे आणि लॉजिकल ॲबिलिटी म्हणजेच की जे मॅथचे क्वेश्चन आहेत ते येणार आहे आणि फार्मसी रिलेटेड येणार आहे. तर इंग्लिशमध्ये येणार आहे समानार्थी, विरुद्धार्थी म्हणजे ग्रामर, व्होकॅब्युलरी येणार आहे आणि फिल इन द ब्लँक सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर. ठीक आहे. मराठीमध्ये सेम येणार आहे तेच समानार्थी, विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. भाषा सौंदर्य आणि फक्त याच्यामध्ये पुस्तिका आणि लेखक याच्यावर एक प्रश्न विचारला जातो आणि योग्य जोडा लावा याच्यावर पण एक प्रश्न विचारला जातो. नंतर येते जीकेचा पाठ. तर जीके मध्ये विचारणार आहे, जे की आपला महाराष्ट्राचा पेपर आहे, तर महाराष्ट्रामध्ये जास्त विचारणार आहे 7 क्वेश्चन. नंतर इंडियाचे, नंतर हिस्ट्री, जिओग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, सायन्स, कल्चर आणि ऍक्टच्या बारामध्ये एखादा क्वेश्चन राहील आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या या विषयात राहील. दोन क्वेश्चन या विषयात राहील. नंतर लॉजिकल टेस्ट जे की आपलं कृतज्ञता टेस्टचा एक क्वेश्चन राहील. ठीक आहे. नंतर मॅथमॅटिक्स राहतील, जे की न्यूमरिक येते, जनरिक येते किंवा आज बुधवार आहे तर 23 दिवसानंतर कोणता वार येईल असे क्वेश्चन येतात. ठीक आहे. आणि फार्मसी रिलेटेड तर जीकेच्या म्हणजेच कोलॉजीच्या विषयामध्ये जास्त येतात आणि ज्युरिस्प्रुडन्स या विषयामध्ये जास्त येतात. तर मित्रांनो असा सिलेबस आहे, नक्की अभ्यास करा. आणि मी पण अभ्यास करतो. मी फार्मसीला मागच्या वेळेस मी एक्झाम दिली होती, जी की स्कॅम एक्झाम झाली होती पूर्ण. ठीक आहे. तर ही एक्झाम स्कॅम होणार नाही. ठीक आहे, असे आपण अपेक्षा करू. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.